औद्योगिक कलह कायदा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट. एकूण 40 कलम या कायद्यामध्ये आहेत. आपल्याला असाइनमेंट किंवा जे काही प्रश्न लिहायला दिलेत त्यामध्ये हा प्रश्न पण आलेला आहे की संप म्हणजे काय आणि संप आणि टाळेबंदी या दोघांमध्ये काय फरक आहे. तर संप त्याला आपण स्ट्राईक म्हणतो आणि टाळेबंदी त्याला आपण इंग्लिशमध्ये लॉकआउट म्हणतो. म्हणजे संप काय आहे ते एक शस्त्र आहे. संप एक शस्त्र आहे आणि ते कामगारांच्या हातामध्ये आहे. आपल्या काही मागण्या मान्य करण्यासाठी कामगार वर्ग जो आहे तो संप करत असतो. टाळेबंदी काय आहे, लॉकआउट. तर लॉकआउट हे एक शस्त्र आहे, मात्र ते मालकाच्या हातामधलं आहे. मालकाला सुद्धा त्याच्या सुद्धा काही मागण्या असतात कामगारांकडून आणि त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी मालक सुद्धा टाळेबंदी करतो. आता टाळेबंदी आणि क्लोजर एक वेगळा प्रकार आहे. क्लोजर याचा अर्थ एखादी कंपनी पूर्ण बंद होणे. ती कंपनी जर मालकाला चालवायचीच नसेल तर ती कंपनी जी आहे ती बंद होणार आहे. त्यामुळे क्लोजर हा वेगळा शब्द आहे आणि टाळेबंदी हा वेगळा शब्द आहे. आता या कायद्यामध्ये ह्या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे, तर कामगार आणि मालक यांच्यामधले वाद होऊ नयेत आणि वाद जर झाले तर शांततापूर्ण दृष्टीने किंवा शांततापूर्ण मार्गाने जे वाद आहेत ते मिटवले जावेत, हा यामागचा आपला उद्देश आहे. साधारण 40 कलम या कायद्यात आहेत. एकूण 5 परिशिष्ट आणि 7 भागामध्ये हा कायदा विभागलेला आहे. उद्देश असा आहे की कामगार आणि मालक यांच्यामध्ये जे वाद होतात ते वाद सोडवण्यासाठी आणि ते वाद शांततापूर्ण आणि सहकार्यपूर्ण, ॲमिकेबल असं आपण म्हणतो, तर शांततापूर्ण मार्गाने वाद सोडवले जावेत यासाठी हा एक कल्याणकारी कायदा हा बनवण्यात आलेला आहे. आता औद्योगिक किंवा इंडस्ट्री म्हणजे काय, जसं फिल्म इंडस्ट्री. आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर काय मॅन्युफॅक्चरिंग होत नाही, काय बनवलं जात नाही, काय प्रोडक्शन नाही. मग ती इंडस्ट्री आहे का, तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की फिल्म इंडस्ट्री ही सुद्धा इंडस्ट्री आहे. आणि त्यामुळे 1978 मध्ये बँगलोर वॉटर सप्लाय या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं इंडस्ट्री या शब्दाचा अर्थ अतिशय व्यापक पद्धतीने केलेला आहे. जिथं माणसाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात किंवा एखादी वस्तू तुम्ही बनवता किंवा एखादी सेवा तुम्ही देता, मग एखादा वकील असेल, डॉक्टर असेल, जरी तिथं काही प्रोडक्शन होत नसलं तरी लोकांच्या गरजा जिथं भागवल्या जातात ती प्रत्येक गोष्ट ही इंडस्ट्रीज आहे, असं बँगलोर वॉटर सप्लाय केसमध्ये 1978 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे मालक आणि कामगार यांच्या सहकार्यानं जेव्हा एखाद्या वस्तूचं उत्पादन घेतलं जातं किंवा एखादी सेवा दिली जाते त्याला आपण इंडस्ट्री असं म्हणतो. आता यामध्ये इंडस्ट्री काय आहे आणि काय नाही हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. आता याचा विस्तार सुप्रीम कोर्टानं केलेला आहे आणि ज्यामध्ये जास्तीत जास्त कशा पद्धतीने कामगारांच्या वादाची सोडवणूक व्हावी यासाठी हॉस्पिटल असतील किंवा इतर संस्था असतील त्या सुद्धा त्यामध्ये घेतलेल्या आहेत. आता यामध्ये साधारणपणे कष्टाचे काम करणारे कामगार, क्लिरिकल काम करणारे कर्मचारी, कौशल्याचे काम करणारे किंवा बिगर कौशल्याचे काम करणारे, मग ते ITI मधले असतील किंवा इतर, तांत्रिक काम करणारे किंवा देखरेख करणारे आणि कंत्राटाकडून नेमलेले म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर नेमलेले किंवा ट्रेनी म्हणून आपण ज्यांना म्हणतो प्रशिक्षणार्थी, की ती पूर्ण त्यांना आपण कायम केलेलं नाही, जसं आपल्याकडं प्रोबेशन पिरियड असतो बँकेमध्ये, तर तशा पद्धतीने तो प्रत्येक व्यक्ती हा कामगार कलह कायद्यामध्ये मान्य केलेला आहे. त्याचं कारण अनेक वाद होत असतात आणि त्यामुळं तो परमनंट कामगार नाही किंवा तो ट्रेनीच आहे, तो प्रोबेशनवर आहे म्हणून त्याला न्याय द्यायचा का नाही का, तर प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी हा कायदा एक व्यापक दृष्टिकोन आपल्यापुढे ठेवतो. आता काही ठिकाणी हा कायदा होत नाही. उदाहरणार्थ सरकारी सेवेमध्ये जे काम करतात
शासकीय नोकर किंवा मॅनेजर म्हणून जे काम करतात त्यांना या कायद्याचा वापर करता येणार नाही. तसेच जे व्यवस्थापनाचं काम करतात किंवा एअरफोर्समध्ये किंवा डिफेन्समध्ये, ज्याला आपण म्हणतो मिलिटरी, तिथं हा कायदा लागू होणार नाही. तसेच पोलीस अधिकारी आणि तुरुंगातले अधिकारी किंवा कर्मचारी यांना मात्र हा कायदा लागू केलेला नाही. एरवी सर्व प्रकारच्या लोकांना वस्तू व सेवा जे पुरवतात त्यांना हा कायदा लागू केलेला आहे. आता या कायद्यामध्ये आपल्याला वाद सोडवण्याची जी यंत्रणा आहे ती सांगितलेली आहे. वाद सोडवताना सगळ्यात पहिला आपल्याला तळाला जी वाद सोडवण्याची यंत्रणा आहे त्याला वर्क्स कमिटी असं नाव दिलेलं आहे. त्याला आपण मराठीमध्ये म्हणूयात कामकाज समिती. त्यानंतर इथं जर आपला वाद मिटला नाही तर मग आपण पुढे दुसऱ्या यंत्रणेमध्ये जातो आणि ती जी यंत्रणा आहे ती यंत्रणा आहे सामस्य, किंवा त्याला आपण म्हणूयात की तडजोड अधिकारी. त्याला इंग्लिशमध्ये कन्सिलिएशन ऑफिसर. म्हणजे पहिलं काय आहे, वर्क्स कमिटी जी तळामध्ये आहे. तिथं 100 पेक्षा जास्त कामगार काम करतात. तिथं सगळ्यात तळाला वर्क्स कमिटी किंवा कार्यकारी समिती किंवा त्याला आपण मराठीमध्ये कामकाज समिती ही आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये जर वाद मिटला नाही तर जसं आपण अपिलामध्ये जातो कोर्टात, तर तसं पुढची यंत्रणा आहे तडजोड अधिकारी. त्यानंतर त्याच्या पुढे आहे बोर्ड ऑफ कन्सिलेशन, त्याला म्हणायचं चौकशी न्यायमंडळ. आणि त्यानंतर जर आपला वाद अजिबातच मिटला नाही तर आपण जेव्हा आपल्या कंपनीच्या किंवा आस्थापनेच्या बाहेर जातो तर त्यामध्ये लेबर कोर्ट आहे. त्यामध्ये लेबर कमिशनर, लेबर ऑफिसर, लेबर कोर्ट. त्यानंतर इंडस्ट्रियल ट्रिब्युनल, त्याला आपण म्हणतो औद्योगिक न्यायाधिकरण. म्हणजे जसं सिव्हिल कोर्ट असतं, दिवाणी न्यायालय, तसंच आपण आपल्या कामगारांच्या लढ्यासाठी किंवा कामगारांच्या समस्यांसाठी एक स्वतंत्र न्यायालयासारखी यंत्रणा बनवली. त्याला म्हणायचं औद्योगिक न्यायाधिकरण. आणि तिथं जर वाद मिटला नाही तर आपण जसं हायकोर्टामध्ये जातो तर दुसरं आहे राष्ट्रीय न्यायाधिकरण, त्याला म्हणायचं नॅशनल ट्रिब्युनल. आता औद्योगिक कलह किंवा वाद जे असतात ते कोणत्या कारणाने होतात ते जर आपण पाहिलं तर यामध्ये वेगळी अशी कारणं आहेत की त्यामध्ये वाद जो होतो, पहिली गोष्ट म्हणजे वाद होऊ शकतो मालक आणि कामगार. एकदम साधी गोष्ट आहे. एक जण मालक आहे, एक जण कामगार आहे, यांच्यामध्ये संघर्ष होतो. किंवा मालक आणि मालक यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष होऊ शकतो. उदाहरणार्थ समजा बजाज ऑटो, टाटा मोटर्स. उदाहरणार्थ एखादं प्रोडक्शन जेव्हा एकसारखी एखादी कंपनी काढते, दोघंही कंपनी टू व्हीलर काढतात, मग त्यांच्यामध्ये वाद होतात बऱ्याचदा. त्यामुळे वाद फक्त मालक आणि कामगारच नाही तर मालक यांच्यामध्ये पण वाद होतात. आणि कामगार, जसं की एक कामगार संघटना वेगळी आहे, एक राष्ट्रीय काँग्रेसचे आहे तर एक बीजेपीचे आहे किंवा एक कामगार सेनेचे आहे. म्हणजे बऱ्याचदा इथं कामगार आणि कामगार यांचा सुद्धा वाद होतो. म्हणजे 3 प्रकारचे वाद याच्यामध्ये मिटवले जातात. पहा, पहिलं म्हणजे नेहमीचा मार्ग मालक आणि कामगार, दुसरं मालक आणि मालक, आणि तिसरं कामगार आणि कामगार. तर 3 प्रकारचे वाद, असे वाद असू शकतात. आणि त्यासाठी आपण ही यंत्रणा कायद्याने केंद्र सरकारने उभी केलेली आहे. हा केंद्र सरकारचा कायदा आहे. आता वाद होण्याची कारणं कोणती आहेत? तर पहिला वाद जो होतो त्यामध्ये बऱ्याचदा जे काही सेवा नियम असतात त्याला स्थायी आदेश म्हटलेला आहे. त्याची कायदेशीर कार्यवाही करताना बऱ्याचदा अडचणी येतात. उदाहरणार्थ जादा दंड घेणं किंवा जादा पगार कापणं किंवा रजेच्या बाबतीमध्ये रजाच न देणं किंवा सुट्टी नाही आला की पगार कपात करणं किंवा वेळेत कामाला या म्हणून दमबाजी करणं. तर असे वेगळे प्रकार असू शकतात. म्हणजे आपले जे सेवा नियम असतात त्याला स्थायी आदेश म्हटलेला आहे, त्यामधले वाद हे यामध्ये जातात. त्यानंतर बऱ्याचदा कामगारांना निलंबन केलं जातं, सस्पेंड केलं जातं किंवा बडतर्फ म्हणजे कामावरून काढून जातं. पण बेकायदा जर असेल तर ते आपण जाऊ शकतो या वाद सोडवण्याच्या यंत्रणेकडे. त्यानंतर बऱ्याचदा काही सोयी सवलती असतात, कॅन्टीन सुविधा असते, प्राथमिक आरोग्य केंद्र असतं किंवा विमा योजना असते, त्यामध्ये काही वाद झाले किंवा संप किंवा टाळेबंदी, स्ट्राईक म्हणतो आपण त्याला, चुकीच्या पद्धतीनं संप केलेला आहे किंवा चुकीच्या पद्धतीनं मालकानं एखादा व्यवसाय बंद केलेला असेल काही कारणांसाठी, तर संप किंवा टाळेबंदी हा विषय असू शकतो. त्यानंतर अतिशय महत्वाचा विषय जो आहे तो वेतन.
वेतनात वाढ होत नाहीये, वेतन व्यवस्थित दिलं जात नाहीये, किंवा वेतन जे काय आहे तो ग्रेड प्रमाणे योग्य वेतन नाहीये. त्यानंतर कामाचे तास, विश्रांतीची वेळ, थोडीशी इंटरनेटची अडचण आहे, त्यामुळं काही अडचण थोडीशी मध्ये मध्ये येऊ शकते. आवाज येतोय आपल्याला? हो सर. थोडासा आवाज हे पण होईल, कारण मोबाईलवर मी जोडलेलं आहे. थोडस लाईट येते, 5-7 मिनिटात येईल लाईट. ठीक आहे. तर इथं मुद्दा येतोय की बोनस किंवा शिस्त पालन किंवा नोकरीतून कमी करणं, कारखाना बंद करणं, असे अनेक वाद जे असतात ते कामगार कलह कायद्याखाली, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट खाली आपण नेत असतो. आता यामध्ये ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा कोणत्या आहेत? तर पहिली यंत्रणा जी आहे ती आहे वर्क्स कमिटी, मराठीमध्ये त्याला म्हणायचं कार्य समिती. आपल्याला परीक्षेला हे येणार आहे. प्रश्न असा असणार आहे की इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट किंवा औद्योगिक कलह कायद्यामध्ये वाद सोडवण्याच्या यंत्रणेबद्दल चर्चा करा. तर ही आपल्याला वाद सोडवण्याची यंत्रणा व्यवस्थित मांडायची आहे. यासाठी पुस्तक मी तुम्हाला सांगितलं, कामगार विषयक कायदे, आणि लेखक आहेत ऍडव्होकेट SR माळी. हिंद लॉ हाऊस पुण्यामध्ये अपवळून चौकात आपल्याला हे पुस्तक मिळू शकणार आहे. ते लवकरात लवकर आपण घ्या. आता यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे कार्य समिती ही सगळ्यात तळातली समिती आहे. म्हणजे रोज कामगार आणि मालक एकत्र भेटतात किंवा कामगारांचे आणि मालकाचे प्रतिनिधी एकत्र भेटतात. आता प्रतिनिधी म्हणजे कोण? तर प्रतिनिधी याचा अर्थ आपण पाहतो की बऱ्याचदा जे प्रतिनिधी आहेत हॅलो. हॅलो हॅलो तर आवाज येत नाही. हा सर ओके ओके. तर यामध्ये कार्य समिती, ज्याला आपण कार्यकारी समिती म्हणतो, तर ही सगळ्यात तळाची समिती आहे. आवाज येतोय आपल्याला?
हो सर. ठीक आहे. कार्यसमिती ही सगळ्यात तळातली समिती आहे आणि यामध्ये अट अशी आहे की कमीत कमी 100 लोक किंवा 100 कामगार किंवा 100 कर्मचारी, एखादं सेवा संस्था असेल, उदाहरणार्थ एखादा हॉस्पिटल असेल या वकिलाची एखादी फर्म असेल तर तिथं 100 लोक असू शकतात. तर 100 पेक्षा जास्त लोक इथं, किंवा फिल्म इंडस्ट्री आहे, एखादं प्रोडक्शन आपण काढतो चित्रपटाचं, त्यासाठी फिल्म इंडस्ट्री आहे, तर या ठिकाणी 100 पेक्षा जास्त लोक असतील तर आपल्याला कार्यसमिती ही त्यामध्ये आहे. आता कार्यसमिती ही सगळ्यात तळाची आहे, जेणेकरून आपले वाद सोप्या पद्धतीने, सहज पद्धतीने, कारण आपण रोज एकमेकांना भेटत असतो आणि त्यामुळं, मॅडम ती लाईट बंद करू, तर रोज एकमेकांना भेटत असतो, त्यामुळं आपल्याला आपले वाद कुठेही वरिष्ठ स्तरावर न नेता सगळ्यात तळाला, उदाहरणार्थ कॅन्टीन मध्ये आपण मॅनेजर असतील, सुपरवायझर असतील, एकत्र येत असतो आणि त्यामुळं तळातले वाद हे तळाला सोडावेत यासाठी कार्यसमिती आहे. पण जर तिथं आपला वाद मिटला नाही तर मग आपण पुढच्या यंत्रणेकडे जातो आणि ती पुढची यंत्रणा जी आहे ती आहे कन्सिलेशन ऑफिसर, त्याला आपण म्हणतो की समझोता अधिकारी. आता समझोता अधिकारी जो आहे हा एक स्वतंत्र अधिकारी आहे. तो लेबर ऑफिसर असू शकतो, तो कोणताही व्यक्ती असू शकतो की तो दोन्ही गोष्टी ऐकतो दोघांच्या आणि वाद सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आता इथं जर समझोता अधिकाऱ्यातून जर आपली वाद मिटले नाहीत तर मग आपल्याला बोर्ड ऑफ कन्सिलेशन किंवा निवाडा मंडळ इथं आपल्याला जावं लागतं. तिथून जर आपले वाद मिटले नाहीत तर आपल्याला पुढे एक स्वतंत्र यंत्रणा आहे आणि ती आहे लेबर कोर्ट. म्हणजे पहा, घरातलं भांडण घरात सोडवा असं जसं आपण म्हणतो, तर तळामध्ये आपल्याला वाद सोडवण्यासाठी आहे कार्यसमिती, त्यानंतर कन्सिलेशन ऑफिसर त्याला आपण म्हणतो समझोता अधिकारी, त्यानंतर बोर्ड ऑफ कन्सिलेशन त्याला आपण म्हणतो समझोता मंडळ. आता इथं जर आपला वाद जर मिटला नाही तर आपण आपल्या कंपनीच्या किंवा आस्थापनेच्या बाहेर जातो आणि तिथं आहे लेबर कोर्ट. आता लेबर कोर्ट मात्र तुमच्या आस्थापनेच्या किंवा कंपनीच्या आवारात नाहीये, तर लेबर कोर्ट ही एक कायद्याची यंत्रणा आहे. त्यानंतर आहे औद्योगिक न्यायाधिकरण, जसं एखादं सिव्हिल कोर्ट असतं दिवाणी न्यायालय, तसं औद्योगिक न्यायाधिकरण, आणि तिथेही जर वाद मिटला नाही तर पुढे आहे राष्ट्रीय न्यायाधिकरण, म्हणजे वाद सोडवण्याच्या यंत्रणा. आता नव्यानं 10A प्रमाणे आपण लवादामध्ये जाऊ शकता, समेट म्हणा, वाटाघाटी करून किंवा एखाद्या लवादामध्ये एखाद्या व्यक्तीला नेमून सुद्धा आपण वाद सोडू शकता. आणि त्यामुळे वादाच्या सोडवण्याच्या यंत्रणा पहिला आहे वर्क्स कमिटी, त्यामध्ये कार्यसमिती, त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो कन्सिलेशन ऑफिसर त्याला आपण म्हणतो समझोता अधिकारी, त्यानंतर आहे समझोता बोर्ड त्याला आपण म्हणतो की मंडळ, समझोता मंडळ. त्यानंतर जर आपण पुढे गेला तर मग आपल्याला लेबर कोर्ट त्याला म्हणायचं कामगार न्यायालय. कामगार न्यायालयामध्ये पण आपला वाद मिटला नाही तर पुढे आपण अपील करतो, ते आहे न्यायाधिकरण, औद्योगिक न्यायाधिकरण, आणि त्याच्याही पुढे जर आपण गेला तर मग आहे राष्ट्रीय न्यायाधिकरण. आता राष्ट्रीय न्यायाधिकरण हे मात्र राष्ट्रीय पातळीवर जसं सुप्रीम कोर्ट असतं तसं पद्धतीने आपला वाद सोडवण्यासाठी आपण जात असतो. आता इथं आपल्याला मुद्दा येतो की संप म्हणजे काय. जसा हा प्रश्न तुम्हाला आता असाइनमेंटला वगैरे पण दिलेला असेल की संप म्हणजे काय आहे. तर संप म्हणजे जे कामगार असतात ते आपल्या मागण्या मालकाकडून पूर्ण करून घेण्यासाठी एकत्र येऊन काम थांबवतात, त्याला आपण संप म्हणतो. आता संप हा वेगळ्या प्रकारचा आहे, ते प्रकार आपल्याला फारसे आवश्यक नाही. पण जपानमध्ये जर पाहिलं तर लोक कामावर येतात. समजा आता ती बूट बनवण्याची फॅक्टरी असेल तर लोक बूट बनवण्यासाठी येतात, तिथं थांबतात, मॅन्युफॅक्चरिंग सुरू होतं, पण एका बुटाला लेस बांधतात, दुसऱ्या बुटाला लेस बांधत नाहीत. म्हणजे इथं काय झालं की सगळं प्रोडक्शन होतंय आणि शेवटी लेस बांधण्याचं काम आहे आणि नेमकी एका बुटाला लेस बांधायची नाहीये. किंवा प्रोडक्शन मधून माल येत असताना थोडासा माल पुढे जाऊ द्यायचा, आता तो पुढे गेला तर तो वाया जाणार आहे. आणि त्यामुळं हा एक प्रकार आहे की जादा काम करणं हे मात्र आपल्याकडे नाही, जपानमध्ये आहे. मग साधारणपणे काम थांबवलं जातं आणि कामाच्या ठिकाणी लोक येतात किंवा फॅक्टरीच्या दरवाजा बंद करून लोक येतात पण काम करत नाहीत. आता याचं कारण काय बरं संपाचं, तर आपल्या ज्या मागण्या असतात त्या मालकानं पूर्ण कराव्यात हा त्याचा उद्देश आहे. आता इथं
जसा कामगाराला अधिकार आहे संप करण्याचा, तसा मालकाला काय आहे का? तर मालकाला आहे टाळेबंदी. म्हणजे स्ट्राईक आणि लॉकआउट मधला फरक काय आहे? तर मालकाला सुद्धा कामगारांनी आपली कामं ऐकावीत किंवा आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात, यासाठी मालकाला सुद्धा एक शस्त्र आहे आणि ते आहे टाळेबंदी. टाळेबंदीमध्ये आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, त्यामुळं जरी कामगारांची काम करण्याची इच्छा असली तरी मालक त्याला काम देत नाहीत. आता कामगार संप असो किंवा मालकांची टाळेबंदी असो, आपल्याला काही गोष्टींना प्रतिबंध केलेला आहे. उदाहरणार्थ सार्वजनिक हिताच्या ज्या गोष्टी आहेत, त्याला आपण पब्लिक अंडरटेकिंग मध्ये अतिशय महत्वाच्या, समजा एसटी महामंडळ आहे किंवा दूध बनवण्याची कंपनी आहे किंवा अग्निशमक दल आहे किंवा इतर इमर्जन्सी सेवा असतील, तर त्यांना मात्र संप करण्यास प्रतिबंध केलेला आहे. यानंतर समजा बोर्ड ऑफ कन्सिलेशन, ज्याला आपण म्हणतो वाद समेट मंडळ, त्यांच्या पुढे वाद मिटवण्याचं काम सुरू आहे. किंवा कोणती यंत्रणा असेल, लेबर कोर्ट आहे या कामगार न्यायालय त्याला आपण म्हणतो, त्यानंतर औद्योगिक न्यायाधिकरण आहे त्याच्या पुढची स्टेज, त्यानंतर पुढे आहे राष्ट्रीय न्यायाधिकरण. आता इथं एखाद्या गोष्टीवर अजून चर्चा होते, ती गोष्ट प्रलंबित आहे, अंतिम निवाडा अजून देणं बाकी आहे, आणि त्यामुळं अंतिम निवाडा देण्याच्या आधी आपल्याला संप करता येणार नाही किंवा टाळेबंदी सुद्धा करता येणार आहे. म्हणजे मालक आणि कामगार या दोघांनाही रोखलेला आहे. त्याच पद्धतीनं जेव्हा एखादा निर्णय दिला जातो, तो निर्णय झाल्यानंतर 2 महिने आपल्याला थांबायला सांगितलेला आहे, कारण कुठल्या गोष्टीची अंमलबजावणी ही साधारणपणे पुढे 2 महिने लागते. त्यामुळं जेव्हा एखादा निर्णय येईल, तो लेबर कोर्टाचा असो, तो औद्योगिक न्यायाधिकरणाचा असा असो किंवा राष्ट्रीय न्यायाधिकरणाचा जरी असला, तरी जेव्हा प्रलंबित कोर्टापुढे एखादा गोष्ट असते किंवा त्या मंडळापुढे, तेव्हाही वाद करता येत नाही, तेव्हाही संप करता येत नाही, टाळेबंदी करता येत नाही, किंवा निर्णय दिल्यानंतर 2 महिने आपल्याला थांबायला सांगितलेलं आहे. त्यानंतर जर एखाद्या गोष्टीची अंमलबजावणी सुरू आहे, तर ती अंमलबजावणी पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना वेळ दिला पाहिजे. अंमलबजावणी करत असताना आपल्याला त्या पद्धतीने संप करता येणार नाहीये. तर बेकायदा संप हे सुद्धा आपण यामध्ये पाहिलं की एक ठराविक काळामध्ये जेव्हा प्रलंबित गोष्ट असते आणि न्यायालयाला निर्णय द्यायचा असतो, तेव्हा आपल्याला संप करता येत नाही. आता ले ऑफ नावाचा एक प्रकार आहे, जो आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जरी नसला तरी ले ऑफ काय आहे, तर ले ऑफ याचा अर्थ काहीतरी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे. म्हणजे कामगाराला पण काम करायचं आहे, जसं आपण संपात पाहिलं कामगारालाच काम करायचं नाहीये, लॉकआउट मध्ये पाहिलं मालकालाच काम द्यायचं नाहीये. आता ले ऑफ हा वेगळा प्रकार आहे. ले ऑफ मध्ये कामगाराला काम करायचं आहे, मालकाला पण काम द्यायचं आहे, पण काहीतरी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे. उदाहरणार्थ संप, भूकंप, उदाहरणार्थ भूकंप झालेला आहे, नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, किंवा लाईट नाहीये, इलेक्ट्रिसिटी नाहीये, कच्चा माल उपलब्ध नाहीये, काम तर करायचंय पण कच्चा माल असल्याशिवाय काम करता येणार नाहीये. तात्पर्य असं की ले ऑफ याचा अर्थ नैसर्गिक आपत्ती किंवा कृत्रिम आपत्ती काहीतरी आलेली आहे, त्यामुळं दोघांनाही काम करायचं आहे, मालकालाही काम द्यायचं आहे, नोकरालाही काम करायचं आहे. मात्र त्यासाठी जर आपल्याकडे काही कारणास्तव त्या आपत्तीमुळे आपण काम देऊ शकत नसाल, तर मग ले ऑफ जो आहे तो घोषित होणार आहे. आता ले ऑफ मध्ये एक बंधन आहे की ले ऑफच्या बाबतीमध्ये आपण जे कामगार असतात त्यांना ठराविक कालावधीचं वेतन, उदाहरणार्थ जर आपण ले ऑफ करत असाल तर किमान निम्म वेतन जे आहे ते त्या कामगारांना दिलं पाहिजे, कारण कामगार काम करण्यासाठी आपल्या कारखान्यामध्ये किंवा आपल्या कंपनीमध्ये किंवा आस्थापनेमध्ये आलेला आहे. तर आपण संप टाळेबंदी पाहिलेला आहे आपला या कायद्यातला. आता पुढच्या कायद्यामध्ये आपण येतोय, तो आहे किमान वेतन कायदा. किमान वेतन कायद्यावर आपल्याला प्रश्न येईल की किमान वेतन कायदा त्याला म्हणतात मिनिमम वेजेस ऍक्ट. मिनिमम वेजेस ऍक्ट या कायद्याची वैशिष्ट्ये लिहा. आता आपण काय पाहिलं आतापर्यंत, औद्योगिक कलह कायदा, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947, यामध्ये आपण पाहिलं की औद्योगिकची व्याख्या खूप बदललेली आहे. फक्त एखादी वस्तू बनवणे त्यालाच आपण असं इंडस्ट्री म्हणत नाहीये, तर फिल्म इंडस्ट्री, चित्रपट निर्माण करतात ती सुद्धा इंडस्ट्री आहे. एखाद्या कोर्टाचं ऑफिस किंवा एखाद्या वकिलाचं ऑफिस
ते सुद्धा इंडस्ट्री पकडलेलं आहे. म्हणजे जिथं तुम्ही लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता आणि एक मालक म्हणून व्यक्ती पुढे येतो आणि एक नोकर असतो, मग तुम्ही वस्तू बनवा किंवा तुम्ही सेवा द्या, या सगळ्या ठिकाणी इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट लागू केलाय. त्याचं कारण असं आहे की अनेक लोकांच्या अडचणी येतात. का नको संप करायला जर त्रास होत असेल तर, आणि त्यामुळं संप आणि टाळेबंदी हा मुद्दा आपण पाहिलेला आहे. आणि कोणत्या कारणास्तव आपल्याला संप करता येत नाही किंवा टाळेबंदी करता येत नाही हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता किमान वेतन कायदा 1948 हा सगळ्यांना लागू नाहीये. उदाहरणार्थ शाळेतला शिपाई, आता किमान वेतन साधारणपणे 24 ते 25 हजार रुपये. शाळेतला शिपाई पण सर किमान वेतन मध्ये येणार का? तर या कायद्यामध्ये आधीच आपल्याला 2 परिशिष्ट दिलेली आहेत की ज्या 2 परिशिष्टामध्ये किंवा असे काही व्यवसाय दिलेले आहेत सोप्या भाषेमध्ये 2 भागामध्ये कायद्याच्या शेवटी, की त्या भागामध्ये जे व्यवसाय येतील त्यांनाच किमान वेतन कायदा लागू आहे, हा सगळ्यांसाठी काय लागू नाहीये. असे कोणत्या इंडस्ट्री आहेत त्यामध्ये किमान वेतन हे, आता यामध्ये यंत्रणा पण दिलेली आहे. राज्य लेवलला वेगळी आहे आणि केंद्र लेवलला वेगळी आहे. आता यामध्ये पहा, या अनुसूचीमध्ये कुणाला किमान वेतन द्यावं, उदाहरणार्थ साध्या पद्धतीने जर विचार केला तर जे केमिकल फॅक्टरीमध्ये काम करतात, केमिकल चहाचे मळे, तर त्यांना हा कायदा लागू आहे. किंवा स्टील इंडस्ट्री, लोखंड बनवतात, लोखंडाच्या सळ्या बनवतात. पहा काय काय म्हटलं आता यामध्ये, कोणत्या उद्योगांना हा जो कायदा किमान वेतन कायदा आहे की त्यांना किमान वेतन दिलंच पाहिजे. किमान वेतन कोण ठरवतं आणि कशावर ठरतं? तर साधारण पहा की 2 वेळचं जेवण हे एखाद्या व्यक्तीला करण्यासाठी जर स्त्री असेल तर 2600 कॅलरीज आणि पुरुष असेल तर 3200 कॅलरीज. आता कॅलरीजचा मुद्दा थोडासा बाजूला ठेवला कारण तो शास्त्रोक्त गोष्ट आहे. आता साधारणपणे 2 वेळचं जेवण करण्यासाठी किती खर्च येतो, एका कुटुंबामध्ये किती लोक आहेत, पती पत्नी आणि त्यांची 2 मुलं, त्यांना किती खर्च येईल 2 वेळचं जेवणासाठी, याचा अंदाज करून राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर एक समिती आपण तयार केलेली आहे. आणि मग दरवर्षी आपण आढावा घेऊन किमान वेतन किती असावं हे ठरवतो. सध्याच्या काळामध्ये ते 24,000च्या वर किमान वेतन ठरलेलं आहे. तर दैनंदिन गरजा किती आहेत ते पाहून सर्वसाधारण गरजा भागल्या पाहिजेत. आता यामध्ये उलन म्हणजे जे काही उलनचे ड्रेस किंवा कपडे बनवतात, सतरंजा, गालीचे, तांदळाची गिरण, पिठाची गिरण, डाळीच्या गिरणी, तंबाखूशी संबंधित व्यवसाय, मग तंबाखू बनवणे, विडी बनवणे, त्यानंतर वृक्ष लागवड करणे किंवा एखादा चहाचा मळा, रबर मळा, सिंकोना, त्यानंतर ऑइल मिल, ज्याला आपण म्हणतो की शेंगदाण्यापासून ऑइल वगैरे, सूर्यफुलापासून ऑइल काढणे, किंवा आपल्याकडे हिंदुस्तान पेट्रोलियम वगैरे हे जे काही रॉकेल किंवा डिझेल, पेट्रोल, या सगळ्यांना लागू केलेला आहे. त्यानंतर स्थानिक संस्थांमधील कोणताही रोजगार की ज्यामध्ये आपण इमारतीचे बांधकाम करणे, रोडचं बांधकाम करणे, दगड फोडणे, दगड बनविणे, लाख तयार करणे, किंवा सार्वजनिक वाहतूक, किंवा चामडे विकणे, जिप्सम खाण, त्यानंतर बॉक्साईटच्या खाणी, म्हणजे सर्व प्रकारच्या खाणी, तांबे असो किंवा इतर. त्यानंतर पांढऱ्या मातीत आपण काही लोक वस्तू बनवतात, दगडाच्या खाणी, स्टील बनवणं, क्रोमाइट खाण. याचा अर्थ एक दिसतोय, सर्व प्रकारच्या ज्या खाणी असतात त्या खाणींसाठी हा कायदा लागू केलेला. त्यानंतर इतर काही उद्योग यामध्ये घेतलेले आहेत, जसं की दूध उत्पादनाशी संबंधित जे काही बनवलं जातं त्यासाठी सुद्धा हा कायदा लागू केलेला आहे. तर या कायद्यामध्ये आपण राज्य पातळीवर आणि केंद्र शासनाच्या पातळीवर स्वतंत्रपणे यंत्रणा उभी केलेली आहे. आता जे काही केंद्र सरकारच्या पातळीवर आहे त्याला आपण मध्यवर्ती सल्लागार मंडळ किंवा आपण म्हणूयात सेंट्रल ऍडवायझरी कमिटी ही आपण केंद्र सरकारच्या पातळीवर स्थापन केलेली आहे. साधारणपणे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या जीवनावश्यक वस्तू आपण खरेदी करायला जातो त्यामध्ये जेवण असेल, अन्नाचे पदार्थ ज्याला आपण म्हणतो, कपडा किंवा अत्यावश्यक अन्न, वस्त्र, निवारा हे भागवण्यासाठी आपल्याला किती खर्च येऊ शकतो तर याचा अंदाज केंद्र पातळीवरची जी समिती आहे ती समिती घेते आणि त्यानुसार केंद्र पातळीवर जे आहे किमान वेतन ठरवलं जातं. आता त्याच धर्तीवर राज्य पातळीवर सुद्धा
आपण स्वतंत्र यंत्रणा सल्लागार मंडळ बनवलेलं आहे. आता केंद्र सरकारने जे काही किमान वेतन ठरवलं, उदाहरणार्थ समजा 24,000 ठरवलेलं आहे, तर राज्याला त्यापेक्षा जास्त देता येईल. मात्र 24च्या कमी देता येणार नाहीये. एखादा राज्य खूप पुढारलेला आहे, गुजरात राज्य असं म्हटलं की आमच्याकडं भरपूर उद्योग, पैसा पाणी भरपूर आहे, तर आम्ही तुमच्यापेक्षा जास्त देऊ, तर देऊ शकता. परंतु किमान वेतन जे केंद्र सरकारच्या सल्लागार मंडळाने ठरवलेलं आहे ते राज्याला बंधनकारक आहे. राज्य त्यामध्ये वाढ करू शकतं. हे किमान वेतन दर हे आपण यामध्ये अशा पद्धतीने ठरवतो. त्यानंतर आपल्याला स्वतंत्र एक कायदा आहे आणि तो आहे बोनस कायदा. आता बोनस मिळाला पाहिजे हा तसा आपला हक्क नाहीये, परंतु जर एखाद्या आस्थापनेमध्ये किंवा संस्थेमध्ये जेव्हा कामगार काम करतात आणि त्यामध्ये मालकानं काही कल्याणकारी योजना राबवाव्यात, काही ठिकाणी जे काही नफा होतो, जेवढं प्रोडक्शन होतं त्यावर कामगारांच्या हिताची काहीतरी गोष्ट व्हावी, यासाठी केंद्र सरकारनं बोनस कायदा 1965 हा तयार केलेला आहे. या बोनस कायद्यामध्ये एकूण 40 कलमं असून 25 सप्टेंबर 1965 रोजी हा कायदा सुरू करण्यात आलेला आहे. साधारण आपण म्हणतो बोनस म्हणजे काय, तो जो दिवाळीच्या काळात दिला जातो आणि 8.33% म्हणजेच 12 महिन्यामध्ये एका महिन्याचा पगार, सोप्या भाषेमध्ये 30 दिवसाचा पगार आपल्याला बोनस मिळतो आणि इथं मात्र 12 महिन्याचा 8.33% म्हणजेच साधारणपणे एक महिन्याचा पगार हा बोनस म्हणून आपल्याला मिळत असतो. आता हा कायदा हा फॅक्टरी जिथे आहे की ज्या फॅक्टरीमध्ये, ज्या कारखान्यामध्ये 20 पेक्षा जास्त कामगार कामाला असतात त्यांना हा कायदा लागू होतो. म्हणजे विद्युत पुरवठा ज्यांच्याकडे आहे अशा काही फॅक्टरी ज्यामध्ये विजेच्या बरोबर काम होतं, वीज असेल तरच काम होतं, तिथं 20 लोक, आणि विद्युत पुरवठ्याशिवाय जिथं काम केलं जातं तिथं 10 लोक, अशा पद्धतीने आपल्याला या कामगारांसाठी आपण बोनस हा दिला पाहिजे ही तरतूद यामध्ये केलेली आहे. आता बोनस देत असताना साधारणपणे वेतनाची मर्यादा, मूळ वेतन जे आहे ते 2,500 रुपये ठरवण्यात आलेला. सर आम्हाला तर मोठा बोनस दिला जातो, आमचा तर मूळ वेतन म्हटलेलं आहे, म्हणजे 2,500 आणि इतर वेतन धरून त्याचा पगार जादा पण होईल. पण मूळ वेतन ज्याला 2,500 पर्यंत आहे अशा व्यक्तींना, मग त्यामध्ये कुशल, अकुशल किंवा इतर सुपरवायझरी लोक किंवा निरीक्षण करणारे लोक यांना आपल्याला बोनस देता येईल. मात्र बोनस हा हक्क नाही. जर आपण एखाद्या ठिकाणी गैरव्यवहार केला किंवा दंगेखोर वर्तन केलं किंवा हिंसक वर्तणूक केली किंवा आपल्या हातून काही चोरी झाली किंवा आपण भ्रष्ट आचरण केलं तर आपला बोनस जो आहे तो मालकाला रोखण्याचा पूर्ण अधिकार आहे. साधारणपणे आपण एक महिन्याचा पगार किंवा 8.33% रक्कम जी आहे ती आपण यामध्ये देत असतो. यानंतर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांचे जे कर्मचारी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे बोनसची तरतूद नाही. बोनसची तरतूद ही फॅक्टरीसाठी लागू आहे की जिथं साधारणपणे 10 लोक विद्युत पुरवठा असणाऱ्या एखाद्या कारखान्यात काम करतात किंवा 20 लोक जिथे विद्युत पुरवठा नाहीये, उदाहरणार्थ हस्तकला ज्याला आपण म्हणतो, हाताने काहीतरी विणकाम करतात, अशा लोकांसाठी आपण हे लागू केलेलं आहे. साधारण वेतन 1,600 ते 2,500 मूळ वेतन ज्यांचं आहे त्यांना हा कायदा लागू होईल. एखाद्या वर्षामध्ये काम केल्यानंतर वर्षाच्या पगाराच्या 8.33% किंवा सोप्या भाषेमध्ये जर आपण म्हटलात तर एका महिन्याचं वेतन हे आपल्याला बोनस म्हणून मिळू शकतं. साधारण बोनस हा कायद्याप्रमाणे असला तरी एखाद्या आस्थापनेला किंवा एखाद्या मालकाला किंवा एखाद्या व्यवस्थापनाला त्यापेक्षा जास्त दराने जर बोनस द्यायचा असेल तर त्याला कुठलाही प्रतिबंध करण्यात आलेला नाही. तर हा बोनस कायदा आपण पाहिलेला आहे.
मालकाची ही बंधनं आहेत की त्यानं बोनस दिल्यानंतर त्याचं रजिस्टर ठेवलं पाहिजे. यानंतर पुढचा जो कायदा आहे दुकाने व आस्थापना कायदा. शॉप ऍक्टचं लायसन्स आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो. छोट्या छोट्या दुकानांमध्ये सुद्धा ते लिहिलेलं असतं बघा, मुंबई दुकाने व आस्थापना कायदा 1948. हे दुकान जरी टाकलं तरी आपण शॉप ऍक्ट काढतो. आता शॉप ऍक्ट मध्ये जे कामगार काम करतात त्यांचं काय? त्याला आपण असंघटित कामगार म्हणूया किंवा दुसऱ्या भाषेमध्ये असुरक्षित कामगार. हे त्यांना इतर कोणतेच कायदे लागू नाहीये, त्यांचं रजिस्टरवर कोणतं नाव नाहीये. तर इथे एक बंधन टाकलेलं आहे की कुणी व्यक्ती असो त्यांनी जर स्वतःचं शॉप ऍक्ट काढलं, कुठलाही छोटा मोठा व्यवसाय त्यांनी काढला, तर त्याच्याकडे जे काम करतात त्या लोकांना काही बाबतीमध्ये सवलती दिल्या पाहिजेत. मग पगार असेल, आराम असेल, सुट्टी असेल, कामाचे तास असतील, त्यामध्ये आपण योग्य त्या सवलती दिल्या पाहिजेत. तर हा सुद्धा एक कल्याणकारी कायदा आहे. साधारणपणे 72 कलम या कायद्यामध्ये दिलेली आहेत. 11 जानेवारी 1948 रोजी हा कायदा लागू झालेला आहे. जो कोणी व्यक्ती किंवा एखादी संस्था मुंबई दुकाने व संस्था अधिनियम या कायद्याप्रमाणे नोंदणीकृत आहे, 1948च्या कायद्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे लेबर कोर्टमध्ये आपल्याला किंवा आता ऑनलाईन पण आलेलं आहे, कुणी व्यक्ती ऑनलाईन फॉर्म भरून त्याला शॉप ऍक्ट मिळू शकतं. तर ज्यांनी कोणी शॉप ऍक्ट काढलेला आहे त्यांना त्यांचे कामगार जे असतात त्या कामगारांच्या बाबतीमध्ये 4-5 महत्वाचे मुद्दे आहेत पहा. पहिली गोष्ट म्हणजे आपण शॉप ऍक्ट काढलेलं आहे, आपलं स्वतःचं दुकान आहे किंवा कुठली फर्म आहे किंवा कुठला आस्थापना आहे. तर पहिलं म्हणजे कामाचे तास या कायद्यामध्ये ठरवलेले आहेत. दुसरं म्हणजे विश्रांतीचा काळ. सतत 8 तास त्याला काम नको आहे. जेवणाची सुट्टी दिली पाहिजे, थोडा वेळ इतर सुट्टी दिली पाहिजे. ओव्हर टाइम जर करत असेल तो व्यक्ती तर त्याला 8 तास नंतर अजून 2 तास ओव्हर टाइम केलं तर 2 तासाचा जो पगार आहे तो दुप्पट दराने म्हणजे 4 तासाचा पगार त्याला दिला पाहिजे, जरी त्याने 2 तास काम केलं तरी, म्हणजे ओव्हर टाइम. त्यानंतर जरी तो कामगार असला, असंघटित असला, तुमच्या दुकानामध्ये असला तरी तो तुमचा गुलाम नाहीये, त्यामुळे त्यांना सुद्धा सुट्ट्या मिळाल्या पाहिजेत. आणि म्हणून सुट्ट्या हा आठवड्यातून एक सुट्टी ही मिळाली पाहिजे, रजा दिल्या पाहिजेत त्यांना. त्यानंतर एखाद्या कामगाराची सेवा समाप्ती करायची असेल, काढून टाकायचं असेल तर ती योग्य प्रक्रिया राबवली पाहिजे. आणि त्यासाठी मालक आणि कर्मचारी यांची काही अधिकार आणि कर्तव्य आपल्या मुंबई दुकाने अधिनियम 1948 या कायद्यामध्ये दिलेली आहेत. आता ही व्याप्ती जी आहे की हा कायदा कुणाला लागू होईल, तर अशी कोणतीही आस्थापना की जिथं कर्मचारी काम करतो किंवा एखादा व्यक्ती कामगार म्हणून काम करतो, मग कोणत्याही प्रकारचं व्यापारी दुकान किंवा एखाद्या मालकानं चालवलेलं दुकान किंवा पार्टनरशिप मध्ये चालवलेलं दुकान, मग खाजगी कंपनी किंवा सार्वजनिक क्षेत्रात पब्लिक अंडरटेकिंग सार्वजनिक कंपनी असो, एखादा स्टोर रूम असो, एखाद्या गोडाऊनमध्ये एखादा कामगार काम करत असो, वेअर हाऊसिंग ज्याला आपण म्हणतो वखार महामंडळासारख्या ठिकाणी असो, कोणताही व्यापार व्यवसाय असो, तर त्या ठिकाणी आपल्याला हा कायदा लागू होतो. त्याच पद्धतीने बँका, पतपेढ्या, विमा कंपन्या, म्हणजे पतपेढ्या शब्द आलाय बघा, पतसंस्था त्याला आपण म्हणतो, नागरी बँका, जिल्हा बँका, हे सगळेच असेल, शेअर ब्रोकर किंवा कमिशन एजंट असे जे व्यवसाय चालतात, किंवा पत्रकारिता म्हणजे पत्रकारांना हा कायदा लागू केलेला आहे. त्यानंतर खाजगी शिक्षण संस्था, त्यानंतर काही फॅक्टरीमध्ये काम करणारे कारकून, या सगळ्यांसाठी हा कायदा जो आहे तो लागू केलेला आहे. त्यानंतर इथं आपण पाहतो की पात्र कर्मचारी म्हणजे कोण आहेत. तर असा प्रत्येक कामगार की तो मजुरी त्याला दिली जाते, मजुरी जरी आपण त्याला दिली तरी तो कामगार मान्यता प्राप्त आहे. मग तो कारकून असेल, एखाद्या काउंटरवर काम करणारा, एखाद्या मॉलमध्ये काम करणारा, तर मॉल सुद्धा शॉप ऍक्ट मध्ये रजिस्टर्ड केलं जातं. किंवा कुठल्याही फॅक्टरी मधला कामगार किंवा कर्मचारी असेल तर आपण मुंबई दुकाने त्याला बंधनकारक आहे. आता यानंतर काही कर्तव्य आपल्याला दिलेली आहेत की जेव्हा कोणत्याही प्रकारचा आपण दुकान किंवा एखादी आस्थापना, एखादी संस्था सुरू करता, उदाहरणार्थ पतसंस्था, ही जरी सहकारामध्ये नोंदणीकृत असली तरी पतसंस्थेनं सुद्धा शॉप ऍक्ट जे आहे ते त्यांना लागू आहे, शॉप ऍक्ट त्यांनी काढलं पाहिजे. त्यानंतर किंवा आपण व्यवसाय कर कायदा म्हणतो, हा कायदा सुद्धा इथं लागू होणार आहे. तर पहिली गोष्ट, जेव्हा आपण हे कामगार लोक कामाला घेता तेव्हा आपल्या प्रत्येक दुकानामध्ये किंवा आस्थापनेमध्ये स्वच्छता असली पाहिजे. त्यानंतर कुठल्याही प्रकारची दुर्गंधी किंवा ड्रेनेजचं खराब पाणी किंवा कुठल्याही प्रकारे अप्रसन्न वातावरण असेल
असं आपण आपली आस्थापना ठेवू नये. व्यवस्थितपणे आपल्या दुकानाची रंगरंगोटी केली पाहिजे. दुकानामध्ये हवा खेळती पाहिजे. दुकानामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. त्यानंतर कोणताही ज्वालाग्रही पदार्थ ज्याचा स्फोट होऊ शकतो असं धोक्यापासून आपल्या कामगारांना लांब ठेवलं पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा कामाचे तास. तर साधारणपणे जे एखादे कामगार आपण नेमता तर आठवड्यामध्ये फक्त 48 तास एवढंच काम त्यांना दिलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांना आठवड्यातून एक सुट्टी दिली पाहिजे. त्यानंतर अशा कामगारांसाठी साधारणपणे आठवड्याची सुट्टी आणि विश्रांतीचा काळ हा निश्चित केला पाहिजे. आता दुकानामध्ये कामाला ठेवताना आपल्याला 18 वर्षाखालील जे लोक आहेत, लहान बालकं, त्यांना प्रतिबंध केलेला आहे. तसेच जो एखादा मालक एखादं मुंबई दुकाने आस्थापना कायद्याखाली एखादं दुकान नोंदणीकृत केलेलं असेल तर त्याचं कर्तव्य आहे की त्यानं ते रजिस्टर्स ठेवली पाहिजेत. त्याच्याकडे किती लोक कामाला आहेत, त्याला वेतन किती देत आहे, त्याला किती रजा मिळतात, त्याला ओव्हर टाइम कसा दिलेला आहे, आणि याची तपासणी जी आहे यासाठी आपण लेबर जे ऑफिसर असतात किंवा त्याला आपण म्हणूया दुकानी निरीक्षक हे स्वतंत्र इन्स्पेक्टर नेमलेले आहेत. मुंबई दुकाने एक स्वतंत्र यंत्रणा आहे. तर त्यांचे इन्स्पेक्टर जे असतात ते आपलं हे सगळं जे काही आपण रेकॉर्ड ठेवलेलं आहे ते तपासू शकतात. आता आपल्याला ग्रॅच्युटी देता येते का? तर आपण पाहिलं की ग्रॅच्युटी देणं हे मालकाला बंधनकारकच आहे. आता ग्रॅच्युटी याचा अर्थ काय आहे? तर समजा आपण 20 वर्ष एखादी नोकरी केली तर शेवटच्या महिन्यात रिटायर्ड होताना असं समजूया किंवा काम सोडताना तुम्हाला जे काही वेतन असतं, समजा 50,000 रुपये तुमचं वेतन आहे, तर 15 दिवसाचा पगार म्हणजे 50,000 जर वेतन असेल तर 15 दिवसाला किती होईल बरं? तर 25,000 रुपये होईल. आता तुम्ही 20 वर्ष नोकरी केलेली आहे म्हणजे 25,000 गुणिले 20 एवढं आपण त्याला ग्रॅच्युटी दिली पाहिजे. परत ऐका, समजा तुम्हाला पगार शेवटचा रिटायर्ड होताना किंवा काम सोडताना 50,000 आहे. आता 15 दिवसाचा पगार किती होईल? तर समजा 30 दिवसाला जर 50,000 आहे तर अर्थातच 25 दिवसाचं तुमचं वेतन 15 दिवसाचं आहे. 20 वर्ष तुम्ही नोकरी केलेली आहे तर 25 जे आहे 25,000 हे आपलं 15 दिवसाचं आहे आणि 20 वर्ष नोकरी झालेली आहे. तर आपल्याला जो कालावधी संपलेला आहे, 20 वर्ष संपलेले आहे, एका वर्षाला 15 दिवसाचा पगार. अशा पद्धतीनं आपल्याला त्यांना वेतन किंवा ग्रॅच्युटी ही द्यावी लागणार आहे. तर या संबंधीने हा जो कायदा आहे 1972 मध्ये आलेला आहे. आता या कायद्यामध्ये ग्रॅच्युटी देत असताना वेळच्या वेळी केंद्र सरकार किती पगार द्यावा, ग्रॅच्युटी किती द्यावी हे ठरवणार आहे. पूर्वी 11 दिवसांचा पगार होता, जे काय सर्व्हिस झालेली आहे त्याप्रमाणे. समजा 20 वर्ष सर्व्हिस झाली तर 20 गुणिले 11 दिवसांचा पगार. अशा पद्धतीनं हे वेगवेगळ्या ठिकाणी होतं. आता हा कायदा सगळ्या ठिकाणी लागू नाहीये. तर कारखाने असोत किंवा खाणी असोत, तेल क्षेत्र ज्याला आपण भारत पेट्रोलियम किंवा इतर, त्यानंतर चहाचे मळे, काही बंदरं असतात समुद्रकिनारी, रेल्वे, यांच्यासाठी हा कायदा लागू केलेला आहे. साधारणपणे एखाद्या आस्थापनेमध्ये जेव्हा 10 किंवा त्यापेक्षा अधिक लोक कामाला असतात तेथे पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट लागू होतो. आपल्या बँकांमध्ये सुद्धा किंवा पतसंस्थांमध्ये सुद्धा हा कायदा लागू आहे. आता या कायद्यानंतर, या कायद्याप्रमाणे केंद्र सरकार वेळच्या वेळी आपल्याला जो काही किती वेतन द्यावं वर्षाचं तर ते केंद्र सरकार वेळच्या वेळी ठरवणार आहे. जेव्हा एखादा व्यक्ती निवृत्त होतो, ग्रॅच्युटी आपण केव्हा देतो? सगळ्यात पहिलं जेव्हा त्याची नोकरी समाप्त झालेली आहे, म्हणजे तो रिटायर्ड झालेला आहे, किंवा एखादा व्यक्ती स्वइच्छेने निवृत्ती घेतो, किंवा एखादा व्यक्ती मरण पावलेला आहे, किंवा एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यामुळे तो आता आपल्याला यापुढे कामावर येणार नाही. तर अशी परिस्थिती असेल तर अशा व्यक्तीला आपण ग्रॅच्युटी जी आहे ती देत असतो.
आता ग्रॅच्युटी देत असताना पूर्वी 1994 पर्यंत त्याला किती वेतन दिलं तर ग्रॅच्युटी द्यावी हे त्यामध्ये दिलेलं होतं. मात्र नवीन कायद्याप्रमाणे अशी कुठलीही अट टाकलेली नाहीये, तर आपल्याला हा कायदा जो आहे सरसकट अशा पद्धतीने लागू केलेला आहे. कलम 4 प्रमाणे दर वर्षाला 15 दिवसाचा पगार. 20 वर्ष नोकरी झाली असेल, तुम्ही 20 वर्ष नोकरी केलेली आहे, म्हणजे 20 वर्ष तुम्ही नोकरी केली तर 15 दिवसांचा पगार वर्षाला, याप्रमाणे तुम्हाला ग्रॅज्युटी किंवा आपल्याला ग्रॅज्युटी मिळणार आहे. आता एक मात्र आहे की इथं साधारणपणे ग्रॅच्युटी किती मिळू शकते याची सुद्धा कायद्याप्रमाणे एक रक्कम ठरवलेली, एक मर्यादा ठरवलेली आहे. यानंतर एखादा व्यक्ती हा काही अपराध केलेला असेल, चोरी आहे, अफरातफर आहे, काही दंगामस्ती केलेली असेल, मालकाची जी मालमत्ता आहे त्याचा नाश केलेला असेल, तर अशा वेळी त्याचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानामुळं एखादा मालक त्याला ग्रॅच्युटी जी आहे ती रद्द करू शकतो किंवा नकार देऊ शकतो. जेव्हा आपण एखादा आस्थापनेमध्ये एखादा व्यक्ती काम करतो तर त्याला ग्रॅच्युटी दिली पाहिजे, हे केंद्र सरकारचं यामध्ये म्हणणं आहे. ग्रॅच्युटी आपल्याला मालकाने वेळेत दिली नाही तर त्याच्यावर आपल्याला व्याज सुद्धा मिळू शकतं. हा यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे. आता ग्रॅच्युटी नंतरचा आपला जो कायदा आहे की त्यामध्ये आपण माहिती अधिकार कायदा हा सुद्धा आपल्याला लागू आहे. माहिती अधिकार कायदा बऱ्याचदा काही लोकांनी जर म्हटलं किंवा 20 वर्षाची माहिती द्या, 25 वर्षाची माहिती द्या, तर अनेक लोकांना आपल्याला अडचणी येतात. सर, माहिती अधिकार कायदा जो आहे त्याचे काही चांगल्या पण बाबी आहेत, जसं की सर्वसामान्य लोकांना काय आस्थापनेमध्ये किंवा सेवेमध्ये काय चाललेलं आहे त्याचं बंधन असलं पाहिजे. एखाद्या माहितीमुळं आपल्याला माहिती आहे भारतीय राज्यघटनेने कलम 19 मध्ये आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला लोकांपुढे बोलता येतं, काही माहिती मागवता येते किंवा लोकांना माहिती सांगता येते. आता हे कधी कळेल, जर तुम्हाला एखाद्या ऑफिसमध्ये काय चाललंय याची माहिती मिळाली तर ती लोकांपुढे मांडणार आहात. तर बघा, बरेचदा आरटीआय कार्यकर्ते जे असतात, खूप मोठी मोठी माहिती, मग साधारणपणे एखाद्या मंत्र्याकडे किती चहा पाण्यासाठी खर्च झाला किंवा एखाद्या खात्यावर किती खर्च केला किंवा तुम्ही ह्या व्यक्तीला कर्ज कसं मंजूर केलं, तर अशा माहित्या बऱ्याचदा मागितल्या जातात. आणि त्यामुळं दुसरं तिसरं काही नाहीये, तर आपली लोकशाही प्रभावी व्हावी म्हणून अण्णा हजारे यांच्या खूप मोठ्या चळवळीतून हा माहिती अधिकार केंद्र सरकारने 2005 मध्ये आपल्याला आणलेला आहे. 15 जून 2005 पासून हा कायदा लागू केलेला आहे. प्रत्येक कायदा म्हटल्यानंतर त्याचा उद्दिष्ट आहे. उदाहरणार्थ आपण पाहतो की बाबा जे काही ग्राहक असतात त्यांच्यासाठी आपण कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट बनवला, ग्राहक संरक्षण कायदा. त्याचा उद्देश काय होता, तर ग्राहकांची पिळवणूक होते, मालक लोक, व्यापारी लोक ग्राहकांना फसवतात, म्हणून आपण तो कायदा आणला. तसा या कायद्याचा उद्देश काय आहे, तर लोकशाही प्रगल्भ झाली पाहिजे. लोकशाही याचा अर्थ काय, लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांकडून चालवलेलं राज्य. सरकारी यंत्रणा काम करते, सामान्य माणसाला जर ते कळालं नाही तर मग त्या लोकशाहीचा अर्थ नाहीये. आणि त्यामुळं सरकारी यंत्रणेकडून कसं काम केलं जातं, त्यामध्ये काही मनमानी पद्धतीने काम केलं जातं का, अधिकारांचा दुरुपयोग केला जातो का, त्यामुळं हा कायदा जो आहे तो आपल्यासाठी आणलेला आहे. साधारणपणे हा कायदा जो आहे ते सर्व प्रकारच्या सार्वजनिक आस्थापना किंवा सरकारी कार्यालय, ते मात्र सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय यामध्ये वगळलेलं आहे, पण सर्व प्रकारच्या यंत्रणांना हा कायदा लागू केलेला आहे. फार पूर्वी अशी एक बातमी किंवा एक केस झालेली होती की बँकांना हा कायदा लागू नये. नंतरच्या काळात परत सुप्रीम कोर्टानं तो जो निर्णय आहे तो ओव्हररूल केलेला आहे. म्हणजेच त्या कायद्याच्या पुढे जाऊन पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं बँकांना सुद्धा हा कायदा लागू आहे. मात्र सहकार कायद्याप्रमाणे आपल्याला कलम 32 मध्ये ही तरतूद आहे की जो कोणी सभासद असेल त्यानं कार्यालयीन वेळेमध्ये 10 ते 6 संस्थेमध्ये यावं आणि माहिती मागावी. त्याची माहिती, त्याचं कर्ज असेल त्याचं कर्जाचं स्टेटमेंट, ठेव असेल ठेवीचं स्टेटमेंट, किंवा इतर संचालक मंडळाचं नावाचा बोर्ड असेल त्यांची यादी असेल, लेखापरीक्षण अहवाल, आर्थिक पत्रक, सभा वृत्तांत, हा तो कार्यालयीन वेळेत येऊन मागू शकतो. हा अधिकार आपण 32 मध्ये दिलेलाच आहे सहकार कायद्याच्या.
मात्र हा एक स्वतंत्र केंद्र सरकारचा कायदा आहे आणि याची बंधनं जी आहेत सर्व प्रकारच्या राज्य सरकारी कार्यालयाची कर्मचारी किंवा राज्य सरकारची कार्यालय, निमसरकारी कार्यालय, एसटी महामंडळ, बँका या सगळ्यांना हा कायदा लागू केलेला आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनाही हा कायदा लागू आहे. आता या कायद्यामध्ये यंत्रणा केलेली आहे. सगळ्यात पहिला माहिती अधिकारी, त्यानंतर आपल्याला ती माहिती वेळेत नाही मिळाली तर त्याला अपिलेट अधिकारी, त्याच्या पुढे अपील आलेला आहे. मग राज्याच्या पातळीवर राज्य माहिती आयुक्त बसलेले आहेत मुंबईमध्ये आणि संपूर्ण भारतभर हा कायदा लागू केलेला आहे. आता यामध्ये आपण केंद्र किंवा राज्य सरकारचे जे अधिकारी असतात त्यांची नियुक्ती आपण करत असतो आणि स्वतंत्र यंत्रणा म्हणजे आयोग, राज्य माहिती आयोग किंवा केंद्रीय माहिती आयोग असे आयोग जे आहेत ते आपण स्थापन केलेले आहे. आता यामध्ये माहिती अधिकार येण्याचं मुख्य कारण म्हणजे जे काही सार्वजनिक ठिकाणी सरकारी कार्यालयामध्ये लोक काम करतात तर आपल्या शासन आणि प्रशासनामध्ये गतिमानता आणि सुलभपणा यावा. म्हणजे नक्की शासन काय करतंय तर ती माहिती लोकांना, सर्वसामान्यांना मिळावी आणि सर्वसामान्यांना ती माहिती मिळाली तर आपलं शासन खरंच चांगलं काम करतंय का की चुकीचं करतंय याची माहिती लोकांना होणार आहे. आणि त्यामुळं कोणताही एखादा दस्तऐवज असेल किंवा त्यामध्ये आपण म्हणतो की ऑनलाईन काही माहिती असतील किंवा त्याला आता नवीन ऑनलाईन पद्धतीने एखादं फ्लॉपीमध्ये तुम्ही माहिती मागू शकता किंवा एखादा व्हिडिओ कॅसेट मागू शकता, तर अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सुद्धा माहिती मागण्याचा अधिकार जो आहे तो नवीन याप्रमाणे आपल्याला दिलेला आहे. आता यामध्ये माहिती मागत असताना माहिती कुणाला मागावी या बाबतीमध्ये सुद्धा यंत्रणा आपल्याला दिलेली आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण तळामध्ये जो अधिकारी आहे त्याला जनमाहिती अधिकारी म्हटलेला आहे, त्याला आपण सहाय्यक असं म्हटलेलं आहे. त्याचा अपील पुढे जनमाहिती अधिकाऱ्याकडे किंवा माहिती अधिकाऱ्याकडे जाणार आहे. यामध्ये माहिती मागत असताना आपल्याला अपील करण्याची पद्धती दिलेली आहे. उदाहरणार्थ एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये गेलात तर जो 3 यंत्रणा अपिलाच्या त्याच कार्यालयात असतात. उदाहरणार्थ सगळ्यात कर्मचारी जो आहे तो माहिती अधिकारी आहे, त्यानंतर त्याला सहाय्यक माहिती अधिकारी म्हटलं जातं, त्यानंतर वरिष्ठ क्लर्क आपण म्हणतो, वरिष्ठ सिनियर क्लर्क वगैरे, तर या लेवलचे लोक असतात ते जनमाहिती अधिकारी आहेत. त्याच्यानंतर अपिलीय जनमाहिती अधिकारी आहेत आणि मग त्या खात्याचे प्रमुख पर्यंत किंवा पुढे ती यंत्रणा ही त्या पद्धतीने त्या खाते प्रमुखापर्यंत जाते. आता यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिला अर्ज करायचा आहे. ज्या खात्याकडे माहिती मागवायची आहे त्याला सगळ्यात पहिला जो काही आपली भाषा असेल त्या भाषेमध्ये सगळ्यात पहिला आपण लेखी अर्ज करायचा आहे. त्यानंतर लेखी अर्ज करताना आपण टाईप करून किंवा टायपिंग करून सुद्धा आपण तो अर्ज देऊ शकता. पहिल्यांदा आपण माहिती अधिकाऱ्याकडे मागणार आहात आणि त्यानंतर पुढे अपिलीय पद्धतीने ही माहिती जी आहे ती आपल्याला मिळू शकते. तर माहिती अधिकारी देण्याची जबाबदारी ही प्रत्येक कार्यालयाच्या कार्यालय प्रमुखावर ठेवलेली आहे. जर आपण एखादी माहिती देण्यास नाकारली म्हणजे माहिती नाही दिली किंवा एखादी माहिती 15 दिवसाच्या आत द्यायची आहे आणि आपण ती विलंबाने दिली किंवा त्या पद्धतीने आपण काही चूक केली किंवा समोरच्या व्यक्तीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ती माहिती मिळाल्यापासून 5 दिवसांच्या आत वरिष्ठ कार्यालयाकडे अपील करता येतं. त्या अधिकाऱ्यांना माहिती देणे त्याच्या वरिष्ठ बाबतीमध्ये आपल्याला अपिलाची तरतूद यामध्ये केलेली आहे. आता यामध्ये जो जनमाहिती अधिकारी आहे यांनी जर आपल्याला चुकीची माहिती दिली किंवा आपल्याला योग्य माहिती दिली नाही तर दंडात्मक कार्यवाही किंवा ज्याला आपण म्हणतो की काही पैशाच्या स्वरूपामध्ये त्यांना नुकसान भरपाई जी आहे ती त्यामध्ये द्यावी लागणार आहे. आता अर्ज कसा पाहिजे सर, तो कुठून छापून घ्यायचा आहे का की तो फॉर्मॅट दिलाय का आपल्या कायद्यात, तर असं काही नाहीये. कायद्याप्रमाणे अर्ज हा छापील स्वरूपामध्ये असला पाहिजे असं काही नाही. साधारणपणे आपण एखादा अर्ज की तुमच्याकडे चहा पाण्यासाठी मी महसूल खात्यामध्ये समजा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे मध्ये गेलो की जिल्हाधिकारी कार्यालयात चहा पाण्यासाठी या वर्षी किती, या महिन्यात किती खर्च झाला, तर मग मी सगळ्यात पहिला साधा अर्ज लिहिणार. त्यानंतर तिथे कोर्ट फी स्टॅम्प लावणार 5 रुपये ते 20 रुपयाचा. त्यानंतर इथं तो अर्ज जो आहे तो सगळ्यात पहिला अधिकारी आहे जनमाहिती अधिकारी, त्याच्याकडे मी सगळ्यात पहिला अर्ज देणार आहे. अर्ज दिल्यानंतर त्याचा अर्ज जो आहे तो जनमाहिती अधिकारी तपासणार आहेत आणि नंतर त्याची पोहोच ही ज्यांनी माहिती मागितली त्याला दिली जाणार आहे. आता पोहोच मिळाल्यानंतर आपण तो अर्ज निकाली काढण्याची तरतूद करायची आहे आणि त्यासाठी आपल्याकडे अर्ज मिळाल्यापासून 48 तासाच्या आत ती माहिती आपण त्याला दिली पाहिजे.
असं कडक बंधन यामध्ये दिलेलं आहे. तर पहिली गोष्ट, आपण 10 रुपये यामध्ये भरायला सांगितलेले आहेत. अर्जाचं शुल्क जे आहे ते 10 रुपये आहे. जर आपल्याला 10 पानं, 100 पानं, 1000 पानं पाहिजे असतील तर शेवटी शासनाला तो खर्च येणार आहे. त्यामुळं A4 साईज जर असेल, साधारणपणे एखादा फुलस्केपच्या साईजचा कागद, की त्याचं तुम्हाला झेरॉक्स पाहिजे असेल तर तुम्हाला 2 रुपये जे आहेत ते शासकीय, एका कागदाला 2 रुपये असं शासकीय कार्यालयामध्ये आपल्याला जमा करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फक्त एखादी माहिती पाहायची असेल तर या कायद्याप्रमाणे दर 15 मिनिटाला 5 रुपये या पद्धतीने तुम्ही त्या कार्यालयामध्ये जाऊन पहिला 1 तासासाठी मोफत, बरोबर का, पहिल्या 1 तासासाठी मोफत, म्हणजे समजा त्यांचं संगणक असेल तिथे जाऊन बिनधास्त तुम्ही ती माहिती पाहू शकता. मात्र जर आपण जादा वेळ घेतला तर प्रत्येक 15 मिनिटाला 5 रुपये याप्रमाणे आपल्याला मोजावे लागतील. तर आपण जी माहिती आपल्याला एखाद्या CD मध्ये पाहिजे असेल, DVD मध्ये पाहिजे असेल तर प्रत्येक CD आणि DVD ला आपल्याला 50 रुपये जे आहेत ते मोजावे लागतील. अशा पद्धतीने ही माहिती आपण कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे मागत असतो. आता व्यापक किती मोठी माहिती असली किंवा 1000 पानांची माहिती आहे म्हणून मी देत नाही असं कोणत्याही प्राधिकरणाला किंवा शासकीय यंत्रणेला म्हणता येणार नाही, असं वेळच्या वेळी आपल्याला माहिती आयोगानं सांगितलेलं आहे. शेवटी या कायद्याचा उद्देश लोकांच्या हितांचं रक्षण, सर्वसामान्यांचं कल्याण हा नागरिकांचा कायदा आहे, लोकहितासाठी कायदा आहे. नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण व्हावं आणि समाजामध्ये एक चांगली सेवा, लोकांच्या हिताची सेवा आपल्याला देता यावी यासाठी ह्या कायद्याचं बंधन या सर्व शासकीय यंत्रणांवर केलेलं आहे. आता इथं आपल्याला एक काळजी घ्यायला सांगितलेली आहे. कुठलीही आपण जेव्हा माहिती अधिकारामध्ये एखाद्या कार्याकडून माहिती घेता त्यावेळी आपली भाषा ही सौजन्यपूर्ण पाहिजे. आपण आपल्या अर्जामध्ये स्पष्टपणे साध्या भाषेमध्ये आपलं म्हणणं आपण मांडलं पाहिजे. आपली माहिती ही सर्वसामान्यांना मार्गदर्शक पाहिजे. तुम्ही खोडसाळपणाने काहीतरी मुद्दाम त्रास द्यायचा म्हणून करत असाल तर त्याला माहिती अधिकारात घेतलेलं नाहीये. आपल्याला जर ती माहिती मिळाली तर ती सर्वसामान्यांच्या उपयोगी असली पाहिजे. त्यातून सर्वसामान्यांच्या भल्यासाठी ती माहिती तुम्ही मागितलेली असली पाहिजे. त्यानंतर आपल्याला लेखी स्वरूपामध्ये माहिती जी आहे ती मिळणार आहे. यानंतर माहिती अधिकारात अर्ज करताना आपण आपलं नाव, आपला पत्ता, आपला फोन क्रमांक, जो काही ईमेल असेल तो आपण स्पष्ट शब्दात त्यामध्ये लिहिला पाहिजे. कारण नाही लिहिला तर आपल्याला अनेकदा माहिती अधिकाऱ्यांना ती माहिती देताना तुमचा दूरध्वनी क्रमांक, तुमचा ईमेल, कारण ईमेलवर आपल्याला ती माहिती मागता येते. शेवटी केंद्रीय माहिती आयोग हा स्वतंत्रपणे आहे. जर एखाद्या ठिकाणी आपल्याला योग्य पद्धतीने माहिती मिळाली नाही तर आपण डायरेक्ट जे केंद्रीय माहिती आयोग आहे त्यांच्याकडे सुद्धा आपण अपील करू शकता किंवा अर्ज करू शकता. एखाद्या आयुक्तांनी जर माहिती दिली नाही तर त्याला पदावरून दूर करण्यापर्यंतचे अधिकार, किंवा त्याला गैरवर्तन केलेलं आहे, किंवा त्यानं त्याचं काम व्यवस्थित केलेलं नाहीये, त्याने दुर्लक्ष केलेलं आहे, ते त्यांच्या पदाचं काम करताना असमर्थ आहेत, असे सुद्धा शेरे मारून किंवा अशी सुद्धा सूचना करून काही माहिती आयोगाने काही अधिकाऱ्यांना सुद्धा निलंबित किंवा सेवेतून कमी करावं असे आदेश सुद्धा त्यामध्ये दिलेले आहेत. आणि त्यामुळं राज्य माहिती आयुक्त जे राज्यासाठी प्रमुख असतात, IAS लेवलचे अधिकारी असतात, त्यांना मोठा अधिकार दिलेला आहे. असं बऱ्याचदा होतं की एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांना जर माहिती दिली नाही तर त्यानं ते गैरवर्तन केलं आहे असं हिशोबात घेता येतं, आणि मग त्याच्या कामाची, दुर्लक्षपणाची किंवा गैरवर्तनाची चौकशी केली जाते आयोगाकडून, आणि अखेरचं म्हणजे त्या व्यक्तीला पदावरून कमी करावं अशी शिफारस माहिती आयुक्त, हे राज्य माहिती आयुक्त राज्यपालांना करू शकतात. आणि राज्यपालांच्या आदेशाने एखाद्या व्यक्तीला त्याच्या पदावरून सुद्धा काढलं जाऊ शकतं. एवढं गंभीर या राज्य माहिती आयोगामध्ये नमूद केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा माहिती अधिकार. तर इथं काही ठिकाणी आपल्याला संरक्षण आहे की जर एखाद्या व्यक्तीनं खोटी माहिती मागितलेली असेल किंवा जाणीवपूर्वक त्रास द्यायचा असेल तर त्याच्यावर आपल्याला खटला सुद्धा टाकता येतो. तर अशा पद्धतीनं हा माहिती अधिकार आपण पाहिला. एकंदरीत आज आपण पहा, सगळ्यात पहिलं आपण घेतलं ते आहे औद्योगिक विवाद कायदा, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट. त्यामध्ये आपण पाहिलं
की हा कायदा सर्व बँगलोर वॉटर सप्लाय केसमध्ये अनेक जिथं आपण लोकांच्या गरजा भागवतो तिथं हा कायदा वापरलेला आहे. संप म्हणजे काय आपण पाहिलं तर संप जे आहे ते कामगारांच्या हातातलं शस्त्र आहे. कशासाठी आहे तर आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी. टाळेबंदी आपण पाहिलं जे मालकाच्या हातातलं शस्त्र आहे. कामगारांनी आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात म्हणून टाळेबंदी केली जाते. संप आणि टाळेबंदी केव्हा करावी हे कायद्यामध्ये दिलेलं आहे. कारण नसताना जेव्हा एखादा वाद अजून निकाल देणार आहे न्यायालय तर त्यामध्ये तुम्ही आधीच हस्तक्षेप करून किंवा निर्णय दिल्यानंतर सुद्धा 2 महिने अजून कार्यवाही सुरू आहे, आपण आधीच संप किंवा टाळेबंदी करू शकत नाही. हे करत असताना आपण हेही पाहिलं की यामध्ये काही प्रक्रिया दिलेली आहे की वाद सोडवण्याची. सगळ्यात तळामध्ये आपण पाहिलं की कार्यसमिती आहे. साधारणपणे जिथं 100 पेक्षा जास्त कामगार काम करतात तिथं कार्यसमिती आहे. त्यांनी जर आपला वाद मिटवला नाही, आपल्याला वाटलं की आपल्याला अन्याय झाला, तर पुढची प्रक्रिया आहे तो आहे समेट अधिकारी. समेट अधिकाऱ्यांना दिलेला निर्णय आपल्याला मान्य नसेल तर पुढचा आहे समेट मंडळ. समेट मंडळानं आपल्याला जे काही निर्णय दिला तो आपल्याला मान्य नसेल तर शेवटी आपण आपल्या संस्थेच्या किंवा कंपनीच्या बाहेर जातो. त्यामध्ये लेबर कोर्ट आहे, कामगार न्यायालय आहे. कामगार न्यायालयाच्या पुढे आपण अपील करतो, ते आहे औद्योगिक न्यायालय, आणि औद्योगिक न्यायालयाच्या पुढे आहे राष्ट्रीय न्यायालय. याच पद्धतीनं 10A प्रमाणे आपण समेट घडवू शकतो, आपण लवाद नेमू शकतो. त्यानंतर किमान वेतन कायदा आपण पाहिला की किमान वेतन कायदा सगळ्यांनाच काय लागू नाहीये. तर यामध्ये जे परिशिष्ट 1 मध्ये मुद्दे दिलेले आहेत, उदाहरणार्थ खाणीतले कामगार, चहाच्या मळ्यातले कामगार, रबर मळ्यातले कामगार, लोखंड कंपनीतले कामगार, तर असे मोजके जे इंडस्ट्रीज आहेत त्यांना आपण किमान वेतन कायदा लागू केलेला आहे. किमान वेतन कायदा लागू करताना साधारणपणे 2 वेळचं जेवण किती लागतं आणि किती कॅलरीज, तर ते आपण पाहिलं की 2600 कॅलरीज हे महिलांना आणि 3200 कॅलरीज जे आहेत ते पुरुषांना साधारणपणे, हे डॉक्टरी भाषेमध्ये एवढं साधारण जेवण लागतं. पण त्याच्यापेक्षा वेगळं आता आपण मध्यवर्ती मंडळ बनवलेलं आहे, एक सल्लागार मंडळ, की साधारणपणे तेवढं जेवण खरेदी करायला, रोटी कपडा और मकान आवश्यक वस्तू खरेदी करायला किती खर्च येईल त्या पद्धतीने आपण किमान वेतन जे आहे ते ठरवतो. आणि मग केंद्र सरकारनं जे वेतन ठरवलं ते राज्यांना बंधनकारक आहे. मात्र एक अपवाद आहे की राज्यांना असं वाटलं की मला थोडंसं वाढवून द्यायचं आहे, आमच्या राज्यामध्ये पैसा भरपूर आहे तर तुम्ही तो देऊ शकता. आता बोनस कायद्यामध्ये आपण पाहिलं की साधारणपणे एखाद्या व्यक्तीची 12 महिने किंवा एखाद्या व्यक्ती सेवेत लागल्यानंतर साधारणपणे 1 महिन्याचा पगार किंवा 8.33%, वर्षभराच्या पगाराच्या 8.33%, म्हणजेच 1 महिन्याचा पगार जो आहे तो बोनस म्हणून आपण देऊ शकता. बोनस आपला हक्क नाहीये, तर जर आपण कामगार मालकाचं नुकसान केलं तर बोनस नाकारला जाईल. आपण पाहिलं मुंबई दुकाने आणि आस्थापना कायदा, अनेक दुकानं स्वतःचं शॉपॅट काढतात, पण शॉपॅट केल्यानंतर त्या कामगाराला काही संरक्षण नाही का, तर त्यालाही संरक्षण आहे, तो पण मनुष्य आहे आणि त्यामुळे त्याचे कामाचे येतात, त्याची विश्रांती, त्याचा पगार, त्यांनी जर एखादे ओव्हर टाइम केला तर त्याचा पगार हा त्या कायद्यामध्ये बंधनकारक केलेला आहे. कायद्याप्रमाणे आपल्याला रेकॉर्ड पण ठेवायला सांगितलेलं आहे. आणि माहिती अधिकार जो आहे तो अण्णा हजारे यांच्या प्रयत्नामुळे आलेला आहे. एकदम साधा सुटसुटीत अशा पद्धतीचा माहिती अधिकार कोणतंही सरकारी कार्यालय, केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, मात्र न्यायालयीन यंत्रणा त्यातून वगळलेली आहे. राज्यपालांचं कार्यालय, राष्ट्रपतींचं कार्यालय त्यातून वगळलेलं आहे. आणि त्यामुळं साधारणपणे आपण एक साधा अर्ज करायचा आहे, तो टाईपच असला पाहिजे असं नाहीये, तर आपण स्वच्छ आणि स्पष्टपणे तो कुणाला त्रास देण्यासाठी माहिती अधिकार वापरू नये. तर सर्वसाधारणपणे आपल्याला जनतेचं कल्याण किंवा त्या माहितीमुळे लोकांचा काहीतरी लोकांना माहिती मिळणार आहे. तर लोकशाही यंत्रणा मजबूत व्हावी यासाठी अण्णा हजारे यांच्या प्रयत्नामुळं आपल्या देशामध्ये माहिती अधिकार लागू झाला आणि शासकीय यंत्रणा ह्या कशा काम करतात, उत्तरदायी त्या आहेत, जबाबदार आहे हे ठरवण्यासाठी माहिती अधिकार आपण काढलेला आहे. आता शेवटचा आपल्या पुढच्या सेशनमध्ये काही दिवाणी कायदा किंवा पुरावा कायदा असे 4 ते 5 जे ऍक्ट आहेत ते आपल्याला पुढे जे लेक्चर आहे त्यामध्ये आपल्या सोमवारी होणार आहे. तर आता आपण बोललो, यामध्ये काय शंका वाटते तुम्हाला? ठीक आहे, नमस्कार सर. नमस्ते, बोला. नमस्कार सर. हा हा, मला एक शंका आहे. आता ते बँकांना आपल्या माहितीचा अधिकार लागू नाहीये ना सर? बर. हा हा नाहीये ना, म्हणजे नाही, बँकांना माहितीचा अधिकार, पूर्वी अशी केस आली होती साधारणपणे 2008-10चा काळ आहे. आता मात्र सगळ्यांना ते लागू केलेलं आहे. खूपच असं काय असेल की 20 वर्षाच्या खतावण्या द्या, सगळ्यात पहिला त्याचा उद्देश काय, तर माहितीचा अधिकार आपल्याला लागू आहे. आणि आजच्या डेटला लागू आहे का? हो, आजच्या डेटला माहिती अधिकार लागू आहे. पण मागे एक केस झाली त्याच्यानुसार तर असं निकाल दिलता की माहितीचा अधिकार बँकांना लागू नाही म्हणून.
नाही, फार पूर्वीचं ते आहे, नंतर भरपूर केसेस आलेले आहेत. फार पूर्वी म्हणजे बघा, गेल्या 5-7 वर्षापूर्वी हे निर्णय होते किंवा बँकेमध्ये गुप्त माहिती असते, त्याचं खातं असतं वगैरे. नंतरच्या काळात ते ओव्हररूल म्हणजे काय, तो निकाल नंतरच्या काळात लागू केलेला आहे. म्हणजे 22 सालापासून ते सगळ्यांना लागू आहे असा निर्णय झालेला आहे. त्यामुळं 2009 ते 2019 पर्यंत अशामध्ये एक केस आली 2017ला की बँकांना अजिबात लागू नाही. कारण का, खात्याची माहिती गुप्त असते, बँकांची माहिती गुप्त असते. त्यामुळं सार्वजनिक ज्याला म्हणतो खाजगी गुप्ततेचा जो नियम आहे त्याचा भंग होऊ शकतो. पण नंतरच्या काळात 22-23 मध्ये केसेस ज्या आलेल्या आहेत त्यामध्ये ते रद्द झालेले. ठीक आहे. ओके सर. ओके. ओके बाय. मात्र ती चिंता करू नका, खूपच म्हणजे असं घडलेलं आहे. इंदापूरमध्ये विविध कार्यकारी सोसायटीला 40 वर्षाचं कर्जाच्या खतावण्या द्या असं जर छळत असतील तर आपल्याला निबंधक पत्र देणार मात्र की सदर माहिती उलट टपाली तुम्ही सादर करावी. कारण शेवटी निबंधक हे शासकीय यंत्रणेचा भाग आहे. पण मग त्यामध्ये अपिलामध्ये आपण म्हणू शकता की 40 वर्षाच्या खतावण्या, त्याचं जे काय आहे ते आपलं म्हणणं मांडू शकता. अपिलामध्ये आपल्याला दंड भरायची वेळ आली. पण आपल्याकडे बँकांचं तर रेकॉर्ड शाखा लेवलला 10 वर्ष ठेवणं बंधनकारक आहे ना. बरोबर आहे, त्याच्यानंतर ते आपण हेड ऑफिसला ट्रान्सफर करतो ना. बरोबर आहे. तर मग तो मग त्रासदायक काम तिथं जर होतं. काय स्टोरेज केलं जातं तर त्याचा नाशपात्रतेचा नियम काय आहे, त्याच्यानुसार मग त्या कालावधीच्या नंतरची माहिती मागणं संयुक्तिक आहे का? करेक्ट. तर आपल्याकडे रेकॉर्ड किती कालावधीपर्यंत जतन करावं हे सुद्धा आपल्याकडे बँकिंग आरबीआयने कायदा दिलेला आहे. उदाहरणार्थ चलन 5 वर्ष. म्हणजे आपल्याला जे रेकॉर्ड बंधनकारक आहे, कॅशबुक आपल्याला कायमस्वरूपी ठेवायचं आहे, प्रोसिडिंग बुक कायम ठेवायचं आहे. मग आपल्याला रिझर्व्ह बँकेने जे नियम सांगितलं आहे त्या पद्धतीने जे रेकॉर्ड असेल त्याची माहिती आपण देऊ. पण आपल्याला चलन नष्ट करायला सांगितली 5 वर्षाच्या आत आणि तुम्ही जर 25 वर्षाची चलन मागितली तर आपण देऊ शकत नाही. कारण रिझर्व्ह बँकेचा कायदा जो आहे त्यांनी ते आपल्याला नष्ट करायला, जाळून टाकायला सांगितलंय. त्यामुळे आपण हे पण पाहणार आहात की रिझर्व्ह बँकेने कोणतं रेकॉर्ड जतन करायला सांगितलेलं आहे, कोणतं रेकॉर्ड कायमस्वरूपी आहे, कोणत्या कालावधीला कोणतं रेकॉर्ड. तर आपल्याकडे सहकार मैत्री माझं युट्यूब चॅनल आहे, त्यामध्ये तुम्हाला ते मिळेल की रेकॉर्ड जे आहे ते कोणतं नष्ट करावं किंवा कोणतं करू नये. तर त्यामध्ये थोडंसं मी सहकार आयुक्तांचं परिपत्रक आणि त्याचा रेफरन्स मी त्यामध्ये दिलेला आहे. ठीक आहे. चालतंय सर. तुमचं ते युट्यूबचं मग आपल्या ग्रुपवर सेंड केलं तरी आम्ही त्याला जॉईन होऊ. मग नाही, सहकार मैत्री आपण युट्यूबला सहज जरी गेलात ना, सहकार मैत्री असं फ्रेंडशिप ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये. बरोबर. हा, मग रेकॉर्ड जतन करण्याबाबत असं टाईप करायचं, मग तुम्हाला ते युट्यूबला मी दिसणार तिथं. ठीक आहे. ओके सर. ओके. थँक्यू सर. थँक्यू. ठीक आहे. तर नंतरच्या 2 काळामध्ये आपल्याला मागच्या 2 वर्षामध्ये तो आपल्या सगळ्यांना बंधनकारक केलेला आहे. ठीक आहे. ओके बाय.